नमस्कार महाराष्ट्रातील तमाम निराधार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये संजय गांधी निराधार असेल, श्रावणबाळ असेल आणि इतर निराधार योजना सर्वांसाठीच आपण नेहमीप्रमाणे आज देखील एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये जून महिन्याचे अनुदान जे आहे तर ते कधी वितरित होणार आहे किंवा त्या संदर्भाचा शासन निर्णय आलेला आहे याविषयीचीच माहिती आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, काल दिनांक 26 मे 2026 रोजी शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे। खास करून दिव्यांग सशक्तीकरण विभागाने ते परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यामध्ये जून माहे 2026चा निधी जो आहे तर तो वितरित करण्याबाबत ते शासन निर्णय जो आहे तर तो महाराष्ट्र शासनाच्या द्वारे काढण्यात आलेला आहे। तर हा शासन निर्णय आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त असा आहे, कारण या शासन निर्णयामध्ये जो आहे तर तो जून महिन्याचा निधी वितरित करण्याचं काम जे आहे तर ते चालू होणार आहे। आता ते काम कधीपासून चालू होणार आहे असं जर तुम्ही विचारत असाल तर ते काम कधीपासून चालू होणार आहे यापेक्षा चालू होणार आहे हे महत्त्वाचं आहे। आज जे आहे तर ते दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान वितरण करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे असं आपण काल सांगितलेलं होतं, कारण पोर्टलवरती मेसेज आलेला होता। तर लाभार्थी विचारायला लागलेत की सर, जून महिन्याचा शासन निर्णय आलेला आहे, तर जून महिन्याचे पैसे आज येणार आहे का? तर बघा, याविषयी सांगू इच्छितो, याविषयी अद्याप अधिकृत माहिती तर मिळालेली नाही आहे, कारण ते जे काम आहे जे सध्याला वेबसाईटवरती चालू आहे तर ते काही राहिलेल्या दिव्यांगांना, अद्यापही दिव्यांग राहिलेले आहे त्यांच्यासाठी आहे। आणि त्याचबरोबर आपण जसं काल तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तर राहिलेले दिव्यांग प्लस जे काही इतर लाभार्थी आहेत, वृद्ध असतील, त्यानंतर विधवा महिला असतील, तर अशा लोकांना, हे जे राहिलेले आहेत अशा लोकांतील 50% लोकांना हा लाभ मिळणार आहे। ठीक आहे, तर त्यासाठीचा तो मेसेज आहे ना, की आत्ता जूनच्या, आणि जूनविषयी तुम्ही विचाराल तर जूनविषयी शासन निर्णय आलेला आहे, परंतु शासनाने जे आहे तर ते जूनचे पैसे वितरणाची प्रक्रिया चालू आहे असं अद्याप सांगितलेलं नाही। ठीक आहे, त्यामुळे जूनची वितरण प्रक्रिया ही जूनच्याच पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे तर ते होणार आहे। कालच शासन निर्णय आलेला आहे आणि आज राहिलेल्या लाभार्थ्यांना पैसे वितरण करण्याची प्रक्रिया चालू असल्या कारणामुळे आज आपण याची माहिती घेणार नाही, कारण सुरुवातीला काय होऊ द्या की जे इतर राहिलेले लाभार्थी आहेत त्यांना अनुदान येऊ द्या आणि त्यानंतर आपण जे आहे तर ते जूनची माहिती घेण्याची जी काही प्रोसेस आहे तर ती चालू करणार आहोत। ठीक आहे, आशा आहे की तुम्हाला लक्षात आलेलं असेल मला काय म्हणायचं आहे। शासन निर्णय हा जूनचा आलेला आहे, परंतु आज आणि उद्या जे काही पैसे येतील तर ते जूनचे नसून मे महिन्याचेच येणार आहे। ठीक आहे, आता काही प्रश्न आहेत जे तुम्ही विचारलेले आहेत ते देखील आपण जाणून घेऊया। त्याआधी जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे तारकेश्वर समर्थ यांचा आहे। ते नागपूरवरून आपल्याला व्हॉट्सॲपवर विचारतात, सर मी दिव्यांग पोर्टलला आधीच नोंदणी केलेली आहे, तरी देखील मला आता पुन्हा प्रमाणीकरण करण्याचे ऑप्शन आलेले आहे, काय करावे? तर बघा, तुम्ही जो फोटो पाठवलेला आहे व्हॉट्सॲपवर, खास करून आपण आज व्हॉट्सॲपचे प्रश्न घेत आहोत, तर त्यामध्ये सर्व तुमची प्रोफाईल तर ओके आहे, पुन्हा प्रमाणीकरण करा म्हणजे ऑथेंटिकेशन करा असा ऑप्शन्स तुम्हाला शो होत आहे। तर जर शक्य असेल तर तुम्ही ते करू शकता, अन्यथा त्याची एवढी काही आवश्यकता नाही। ठीक आहे, त्यामुळे काळजी करू नका, शक्य असल्यास करू शकता। ऑथेंटिकेशनमध्ये तुमचं काय डिसॅबिलिटी सर्टिफिकेट नंबर, UDID नंबर आणि जे काही तुमची माहिती ते विचारतील, OTP येईल कदाचित, तर तो OTP वगैरे व्हेरीफाय करा, बाकी यामध्ये काहीही एवढं विशेष नाही। ठीक आहे, चला आजचा पुढील प्रश्न दीपक यांचा आहे। ते विचारतात की सर, दिव्यांगांचे मार्च व एप्रिल या महिन्याचे 5,000 रुपये आले, तर राहिलेले 1 महिन्याचे जे पैसे राहिलेले आहेत तर ते कधी येणार आहे? 1 महिन्याचे पैसे राहिलेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे, तर ते 2500 रुपये यावेळेसच्या याच्यामध्ये येईल का? म्हणजे आज जो मेसेज आलेला आहे किंवा आज उद्या जे पैसे येतील त्यामध्ये येतील का? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे दीपकजी, आणि तुम्ही अशा देखील प्रतिक्रिया दिल्या की तुम्ही व्हॉट्सॲप मेसेज पाहत नाही, तर बघा तुमचा मेसेज आलेला आहे आणि ही एक चांगली गोष्ट आहे। तर तुम्हाला सांगू इच्छितो की
आत्ता जे अनुदान येणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला राहिलेले 1 महिन्याचे पैसे येतील की नाही याची माहिती तर एक्झॅक्टली उपलब्ध नाही, कारण ऑलरेडीच तुम्हाला ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. परंतु ज्या लाभार्थ्यांना 2 महिन्याचे किंवा 1 महिन्याचे देखील पैसे मिळालेले नाही आहे अशा लाभार्थ्यांचा विचार आता मात्र केला जाणार आहे. ठीक आहे, तुम्हाला तर 1च महिन्याचे मिळालेले नाही, पण असे काही लाभार्थी आहेत ज्यांना 3 महिन्याचे मिळालेले नाही. मग त्या व्यक्तींचा किंवा त्या लाभार्थ्यांचा यावेळेस विचार केला जाणार आहे. त्यांना पैसे कसे देता येईल, तसेच इतर जे आहेत विधवा महिला आणि इतर त्यांना देखील कसे पैसे देता येईल यावेळेस यांचा विचार या नोटिफिकेशनच्या ड्युरेशनमध्ये म्हणजे आज आणि उद्या परवा जेव्हा काही तुम्हाला पैसे येतील तर तुम्हाला ते त्यांचा विचार केला जाणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला अनुदान त्या व्यक्तींना अनुदान येणार आहे. ठीक आहे, तर दीपकजी काही नाराज होऊ नका. नक्कीच आम्ही सर्वांचे प्रश्न घेण्याचं काम करत असतो, परंतु एकाच वेळी प्रत्येकाचे प्रश्न होऊ शकत नाही. तर तुम्ही बघू शकता की आम्हाला किती हजारो मेसेजेस येतात आणि त्यामधून जे आहे तर ते प्रत्येकाचे प्रश्न पाहणं ते शक्य होत नाही. तरी पण आमची टीम यावर कार्य जे आहे तर ते करत असते. चला पुढील प्रश्न आपण घेऊया. चला आजचा पुढील प्रश्न योगेश पाटील यांचा आहे. ते विचारतात, हॅलो सर, हॅलो, यूट्यूबवरून आलेलो आहे इकडे. वयस्कर लोकांचे पैसे आलेले नाहीत तर ते कधी येणार आहे? तर तुम्हाला सांगू इच्छितो वयस्कर लोकांचे म्हणजेच वृद्ध लोकांचे जे पैसे आहेत तर ते आज तुम्हाला येणार आहे. आज उद्या परवा या 2-3 दिवसात येईल. ठीक आहे, आता त्याची प्रोसेस चालू झालेली आहे आणि आपण काल तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनचं सांगितलेलं आहे ना. आज पण आपण ते सांगतोय तुम्हाला की अनुदान येऊन जाईल. ठीक आहे, सर्व लोकांना येईल का यामध्ये थोडीशी शंका आहे. जर तुम्हाला आत्ता पण आलेले नाही तर आपण पुढे बघूया. तुम्ही पुढे कॉन्टॅक्टमध्ये राहा किंवा मग मेसेजेस करत राहा. आपण त्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करूया किंवा काय अडचण आहे ते पुढे सांगूया. पण सध्या तरी तुम्हाला येण्याची शक्यता आहे योगेश पाटीलजी. ठीक आहे, चला आजचा पुढील प्रश्न ऋषिकेश यांचा आहे. त्यांचं आडनाव इथे दिसत नाही आहे, बरोबर इरबाटे असं काहीतरी आडनाव आहे. ते म्हणतात, सर मार्च, एप्रिल आणि मेचे पैसे आलेले नाही. तर बघा तुम्ही कुठल्या कॅटेगरीत येतात असं काही लिहिलेलं नाही, फक्त पैसे आलेले नाही असं म्हटलेलं आहे. जरी तुम्ही हाच प्रश्न तुमच्या तहसीलमध्ये गेलात आणि म्हटलं तरी ते तुम्हाला त्यांच्याकडून काहीही उत्तर मिळणार नाही. त्यामुळे प्रश्न विचारताना तुमचं गाव काय आहे, कोण बोलत आहात, है ना, तुमची योजना काय आहे, ह्या सर्व गोष्टी जर स्पष्ट कराल तर आम्ही तुम्हाला उत्तर देऊ शकतो. प्रत्येकाला ही सूचना आहे की प्रत्येकाने स्पष्ट प्रश्न विचारत चला, कारण आम्हाला कसं लक्षात येणार की तुम्ही कुठल्या योजनेतला आहात. महाराष्ट्रात 29 लाख लाभार्थी आहेत, त्यापैकी प्रत्येकाला शोधणं शक्य नाही. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या. ठीक आहे, चला पुढील प्रश्न आहे, सर मी अहमदनगर जिल्ह्यातून नगर येथून आहे. मला 2 महिने झाले पैसे आले नाही असं ज्योती या प्रोफाईलचं नाव आहे. ते आपल्याला विचारतात. तर बघा तुम्ही जो फोटो पाठवलेला आहे व्हॉट्सॲपला तर त्या फोटोमध्ये तो कुठला आहे, बेनिफिशरी सत्यापनचा आहे का? तो फोटो लक्षात येत नाही आहे. जर तो बेनिफिशरी सत्यापन ॲप्लिकेशनचा असेल तर तुमचं तिथे रजिस्टर्ड नाही आहे, म्हणजे तुमचे जे डिटेल्स आहेत तर ते ऑनलाईन होण्यासाठी डिटेल्स मॅच होत नाही आहे. ठीक आहे, लक्षात येत नाही आहे तो कशाचा आहे, आमच्या टीमला परत रिव्ह्यू करण्यासाठी सांगावं लागेल. तर तुम्हाला 2 महिन्यापासून पैसे आलेले नाही, कुठली योजना आहे काय आहे ते देखील तुम्ही स्पष्ट केलेलं नाही. जर तुम्ही दिव्यांग असाल तर मात्र तुम्हाला यावेळेस पैसे येऊन जाईल. ठीक आहे, तुम्ही जर दिव्यांग असाल तर ते 2 महिन्याचे किंवा 1 महिन्याचे पैसे तुम्हाला यावेळेस येण्याची शक्यता आहे पुढील 2 ते 3 दिवसामध्ये. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, थोडं स्पष्ट करा आणि व्हॉट्सॲपवर तो कुठला इमेज आहे तो देखील आम्हाला स्पष्ट सांगत चला. ठीक आहे, चला पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. हॅलो, मी राहुल बोलत आहे. माझे हयातीचे प्रमाणपत्र दिले आहे. एप्रिल आणि मे महिन्याचे पेन्शन बाकी आहे. सर्व डॉक्युमेंट्स दिले आहेत. एप्रिल आणि मे महिन्याची पेन्शन आली नाही. ओके, धन्यवाद सर. त्यानंतर पुढे विचारतात, मे महिन्याची पेन्शन येईल का की दोन्ही महिन्याची? तर बघा तुम्ही जर दिव्यांग असाल, राहुलजी तुम्ही दिव्यांग कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला यावेळेस अनुदान येईल. आता तुम्हाला 1 महिन्याची पेन्शन येईल की 2 महिन्याची येईल याची मात्र माहिती आपण सांगू शकत नाही, कारण काही लोकांना 2 महिन्याचे पैसे बाकी असताना 1 महिन्याचे आलेले आहे, काही लोकांना 2 महिन्याचे असताना 2 महिन्याचे आलेले आहेत. त्याच्यामुळे आता तुम्हाला कुठले येतील यावेळेस ते आपल्याला मात्र एक्झॅक्टली सांगता येणार नाही. हां, जर तुम्ही तालुका आणि जिल्हा सांगितला तर मात्र आपण काही ना काही थोडेसे तुम्हाला मदत करू शकतो, परंतु ती देखील माहिती एक्झॅक्टली असेलच असं काही नाही. म्हणजे तुम्हाला किती पैसे येतील, तुमच्या खात्यात किती जमा होईल, हे तुम्हाला किती पैसे वरून देण्यात येत आहेत तर त्यानुसारच ते पैसे तुम्हाला येईल. ठीक आहे, आपण म्हणू की तुमचे 2 महिन्याचे बाकी आहे
पण तुम्हाला 2 महिन्याचे येतील की 1 महिन्याचे येतील हे निश्चित सांगता येणार नाही. ठीक आहे. उगीचच तुम्हाला मी सांगणार की तुम्हाला 2 महिन्याचे येणार आणि उद्या तुम्हाला 1च महिन्याचे पैसे आले तर तुम्ही म्हणणार की सरांनी सांगितलं ती माहिती अयोग्य होती. तुमचा विश्वास जो आहे तर तो उडून जाईल. त्यामुळे आम्ही हे काम करणार नाही की तुम्हाला किती महिन्याचे येतील. ठीक आहे. आणि तालुका आणि ते सांगितलं तर आपण मदत करू शकतो की या लाभार्थ्यांना असे एवढ्या लाभार्थ्यांना अनुदान आलेले आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न आपण घेऊया. लाभार्थ्यांना सांगू इच्छितो जर तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते देखील तुम्ही विचारू शकता आणि ते तुम्ही आपल्या व्हॉट्सॲप नंबरला व्हॉट्सॲप करू शकता. आपला व्हॉट्सॲप नंबर 9423393761 असा आपला नंबर आहे. त्यावर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. कमेंट्स बॉक्समध्ये बरेच प्रश्न जे आहेत तर ते घेणे शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सॲपवर देखील तुमचे प्रश्न जे आहेत तर ते थेट विचारण्याची सुविधा आम्ही तुम्हाला दिलेली आहे. लक्षात असू द्या, कुणीही फोन करू नये, कारण फोनवरती विचारलेले प्रश्न हे जे आहे तर ते नोट केले जाणार नाही. फोनवर विचारलेले प्रश्न नोट केले जाणार नाही. ठीक आहे. माझ्या स्क्रीनवरती आणखी देखील बरेच प्रश्न आहेत, परंतु ते प्रश्न घेण्यासाठी आता आपल्याकडे वेळ जे आहे तर ती कमी आहे. त्यामुळे आजच्या पुरता आपण इथेच थांबूया. मला वाटतं दुपारी आपण काही माहिती मिळाल्यास दुपारी देखील तुमच्यापर्यंत किंवा सायंकाळपर्यंत एक नवीन व्हिडिओ जो आहे तर तो येणार आहे. विधवा महिलांच्या अनुदानासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत. पोर्टलवरती मेसेज आलेला आहे, परंतु अनुदान कधी येणार आहे किंवा दिव्यांगांना येत असेल तर ते किती अनुदान येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर ही सर्व माहिती आपण या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अद्याप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.